नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकता या पाठीमागे हे अक्करकऱ्याचं हे फूल आहे. अक्करकऱ्याची शेती आहे. या ठिकाणी अक्करकऱ्याचं जे फूल आहे दादा, हे बघा या प्रकारे फूल आहे. एवढं गुणकारी आहे. जे गुटखा खाणारी मंडळी, गुटखा, तंबाखू, बिडी, सिगरेट, इतर जे अंमली पदार्थ असतील ते सुटत नसेल तरी हे फूल तुम्ही साधारण समजू नका. एकच फूल तुम्ही खाऊ शकत नाही. तुम्ही एका फुलातील अनेक पाकळ्या असतात. या पाकळ्या जर तुम्ही या अशा तुम्ही जर या पाकळ्यांमधून जर नॉर्मल, फक्त हे नॉर्मल एकदम छोटंसं फुलमधली पाकळी नॉर्मल ती जरी जिभेवर धरली तरी एवढी सनक आहे जोरदार, तर तुम्हाला एक फुलची एक पाकळी खाल्ली जाणार नाही, एवढी ताकद आहे या फुलामध्ये. आणि आयुर्वेदामध्ये तुम्ही यूट्यूबला, गुगलला, फेसबुकला आणि इतर जे चॅनल असतील त्याच्यावर तुम्ही सर्च करा. इतर ॲप असतील तर अक्कलकराचे काय फायदे, मी अनेक व्हिडिओ बनवले. त्यामध्ये शेतकरी बांधव आणि कमेंट करणारे बांधव अनेक म्हणतात की हे फसवेगिरी. तुम्ही सर्च करा. आयुर्वेदामध्ये जबरदस्त असं स्थान आहे दादा गुटखा सोडवण्यासाठी. तर हे तर वरदान आहे दादा. तुम्हाला या ठिकाणी आता सांगावंसं वाटतंय, अनेक जणांनी हा प्रयोग केलेला आहे. पण आता बाकी मंडळी जी म्हणते की आमचं कॅमेरासमोर यायला तयार नाही आहेत बाकीजण, तर खरोखर अनेक जणांचा गुटखा सुटलेला आहे दादा यामुळे. तर ती मंडळी कॅमेरासमोर येत नाही मुद्दामून, कारण वेगळे वेगळे लोक काहीतरी हे करतात. पण तुम्हाला याच्यापासून इफेक्ट अजिबात नाही. गुटखा सोडण्यासाठी एकदम उपयुक्त आहे दादा. यासाठी तुम्हाला यामध्ये याच्यातला एवढा फायदा आहे. आयुर्वेदमध्ये म्हटलं तर तुम्ही म्हणणार की काय विषय, म्हणजे तुम्ही वाचूनच थक्क व्हाल दादा. यामध्ये सर्च करा तुम्ही. मोबाईल आहे तुमच्या हातामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. याचा एक जरी नॉर्मल बारीक कण तुम्ही जिभेवर ठेवला दादा स्वतःच्या, तरी दिवसातनं एक फूल तुम्हाला दिवसभर पुरू शकतं. एक फुलच तुमच्याकडनं दिवसभर खाल्लं जाणार नाही, एवढी सनक आहे दादा या फुलामध्ये. खाल्ल्याशिवाय कडक नाही. हे साधारण फूल समजू नका, एवढी पॉवर आहे या फुलामध्ये. एक फूल खातच माणूस विचार करतो की एकदम डोकं सनसन करायला लागून जातं, तोंडाला असे एकदम सण येते दादा. तर एवढा म्हणजे मिरची वगैरे, तिखट वगैरे याच्यापुढे काहीच नाही आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या फुलाची पॉवर आहे दादा. आपण बहुतेक मंडळीने खाल्लेलंच नाही, कारण हे दुर्मिळ आहे. आता शेतं लावताय लोक, तर याला भाव पण जबरदस्त आहे, याला मार्केट पण चांगलं आहे. पण जर तुम्हाला याच्यापासून हे करायचं असेल, सोडवायचं असेल, व्यसनमुक्तीसाठी एकदम जबरदस्त आहे दादा हे फूल. त्यामुळे आपण प्रयोग करावा. गुटखा वगैरे अंमली पदार्थ सोडवण्यासाठी हे फूल एकदम जबरदस्त आहे. त्यासाठी आपण प्रयोग करा आणि या फुलाची ताकद कमी समजू नका. एक फूल खाऊन बघा, एक फूल तुमच्याकडनं खाल्लं जाणार नाही. दिसायला छोटं आहे दादा, हे बघा लहान लहान फुलं आहेत, पण याची पावर एवढी आहे ना. तुम्ही जर एक फूल एकाच वेळेला खाऊन गेले तर तुम्ही पाणीच मागणार. तुम्ही पाणी मागतो, स्वतः माझा अनुभव आहे. एवढा जबरदस्त याची पावर आहे. तरी अनेक गुटखा वगैरे खाणारे बांधव असतील, माणसाला अनावधाने काहीतरी शोक लागून जातो, सुटत नाही. आपण म्हणतो सोडायचा प्रयत्न करतो, तंबाखू सोडायचा प्रयत्न करतो, हे फूल तुम्ही खिशामध्ये ठेवा. नॉर्मल कण जिभेवर ठेवायचा. एवढी ताकद आहे दादा. तर तेवढंच तुमच्याकडनं होणार नाही. एवढी ताकद आहे. फूल बघायला छोटंसं दिसतं तुम्हाला, इतकं पॉवरफुल आहे दादा फूल. तर तुम्ही खाल्ल्यावर तुम्हाला समजेल की काय ताकद आहे बुवा या फुलाची. तर सर्वांना विनंती आहे, गुटखा वगैरे सोडायचा असेल तर या व्यतिरिक्त तुम्हाला गुटख्यापेक्षा कितीतरी पटीने एक फूल तुम्हाला पावर देतं दादा. एकच फूल तुम्हाला 3 ते 4 दिवस जाईल, एवढी ताकद आहे. त्यामुळे अशी जिभेला, डोक्यात एकदम मुंग्या येतात, सनसन करतं, आणि यापासून इफेक्ट नाही आहे. तरी माझी सर्वांना परत हात जोडून विनंती आहे, व्यसनापासून दूर राहा. ज्यांना सोडायचं असेल त्याने अक्कलकराच्या फुलाचा वापर करा. सर्च करा. मोबाईल माझ्यावरही भरोसा ठेवू नका. तुम्ही सर्च करा. प्रत्येक ॲपमध्ये जिथे जिथे आयुर्वेदाशी संबंधित काही गोष्टी आहेत, वाचा आणि सर्च करा आणि विचारा खरोखर याचे फायदे आहेत का. अनेक जण कमेंटमध्ये म्हणताय की फसवेगिरी करून व्हिडिओ बनवतोय लाईक कमेंटसाठी. परत मी हा व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी दादा, परत बनवला आहे. का बरं? खोटा वगैरे व्हिडिओ मी कधी बनवत नाही. फसवेगिरी करायची नाही. मला फक्त शेतकऱ्यांविषयी आपुलकी आहे, जाणीव आहे, आणि शेतकऱ्याचा फायदा व्हा. माझ्या शेतकरी बांधव फार एकदम म्हणजे हातात झालेला आहे, म्हणजे पूर्णपणे एकदम
बरबाद झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तरी शेतकरी बांधवांनी या पिकाकडे वळावं आणि यापासून आपण बोध घ्यावा आणि गुटखा वगैरे सोडवण्यासाठी याची पूर्ण मदत होते. नमस्कार.